कुठं आला मामा? ठीक आहे बाणेगाव. बाणेगावमधनं. किती येत झाली गायची? हे 11 येत आहे. 11वं. 11 नाव सांग. दूध किती देते? सोमनाथ सुभाष तोडकर, राहणार बाणेगाव. दूध किती देते? दूध देते 2.5-3 लिटर दूध देते. 2.5-3. काय खोंड किती झाली त्यातली? खोंड आता 5 झाली ती. ह्याला 5 खोंड 5 खोंड आणि 5 कालवडी. 5 कारोडी. कधी घेतली तुम्ही? गाय या मित्राच्या वडिलांनी पाळायला दिली आपल्याला. कोण दिले? एका मित्राच्या वडिलांनी पाळायला दिली. हरिबा माळ्याची गाय. बारकं लय वासरू बारकं होतं. तेव्हापासून आपल्या दारात होतं, ती पाळायला आणलं. ते आपल्यापाशी 11 येते झाली ह्याची. 11 झाली डायरेक्ट. 11 डायरेक्ट. ह्याची आई कुठं होती? ह्याची आई आता ती लय लहानपणीपासून वासरू होतं बारकं. ह्याची आई आता आहे का नाही ते मेली. नाही मात्र तिथं बघितलं का हिच्या आईला? बघितली की होती, मोठी होती. कुठं होती? बाणेगावात. हरिबा माळी. ते आता वाटेकडे नाही ती जनावर कारोड. मग आता त्याच्यापेक्षा कारोड आहे का ती? त्याचीच कारोड आहे ती. तिचीच कारोड आहे. मी फिरवली त्याला पुन्हा रिटर्न दिला मग नाही. रिटर्न दिली. रिटर्न दिली. आज 2 वर्षाखाली दिली त्याला. बैल कसं माहिती झालं आपलं? बैल काय आता दोघा ठिकाणी फोन केल्यावर बाबा म्हणले असं जावा बसुटे मामाचं खोंड चांगला आहे म्हणल्यावर मग आला इकडे. सर्व्हिस ते कसं देते बैल? चांगला आहे. काय अडचण नाही. चालेल.